पहिला प्रश्न काय दिलेला होता आपल्याला की चूज द ऑप्शन विच इज द सिनॉनिम सिमिलर ऑफ द वर्ड प्लेथोरा. हा शब्द ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेला आहे मित्रांनो, की प्लेथोरा या शब्दाचा अर्थ काय होतो, जे काही लार्ज अमाउंट असेल त्याला आपण प्लेथोरा असं म्हणत असतो, जे काही जास्त असेल, विपुल प्रमाणात असेल, एम्पल ऑफ असेल, त्याला आपण काय म्हणत असतो, प्लेथोरा असं म्हणत असतो. टू कंप्लीट द सेंटेन्स गिवन बिलो, हे सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे. यामध्ये एक ब्लँक दिलेली आहे, त्या ब्लँकमध्ये आपल्याला प्लेथोरा या शब्दाचा सिमिलर किंवा सिनॉनिम द्यायचा आहे दिलेल्या ऑप्शन्समध्ये. आणि प्लेथोरा या शब्दाचा अर्थ काय होतो, जे काही जास्त प्रमाणात असेल ते. मग आता बघा पॉसिटी, पॉसिटी म्हणजे काय, शॉर्टेज, जे काही फार कमी असेल, स्मॉल अमाउंट ऑफ असेल, त्याला आपण काय म्हणतो, पॉसिटी. शॉर्टेज याला आपण म्हणतो, म्हणजे हे आपलं एंटोनिम होईल, सिनॉनिम होणार नाही. त्यामुळे हे आपलं करेक्ट उत्तर होईल का मित्रांनो, अजिबात नाही. पुढे आहे अबंडन्स. अबंडन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की अबंडन्सचा अर्थ काय होतो, जे काही जास्त प्रमाणात असेल, जे काही विपुल प्रमाणात असेल, जे खूप मोठ्या संख्येने असेल किंवा खूप जास्त अमाउंटमध्ये असेल, त्याला आपण काय म्हणत असतो, अबंडन्स असं म्हणत असतो. प्रॉस्पेरिटी आपण म्हणतो, अबंडन्स म्हणतो, एम्पल म्हणतो, किंवा आपण त्याला प्लेथोरा असं म्हणत असतो. म्हणजे हा करेक्ट सिनॉनिम आहे आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. स्कॅर्सिटी, स्कॅर्सिटी म्हणजे काय, शॉर्टेज, कमतरता. एखादी वस्तू कमी असेल, एखादी वस्तूची क्वांटिटी कमी असेल, तर त्याला आपण म्हणतो स्कॅर्सिटी. स्कॅर्सिटी म्हणजे काय, शॉर्टेज. शॉर्टेज म्हणजे काय, पॉसिटी. पॉसिटी म्हणजे काय, कमतरता, ज्याला डर्थ असंही आपण म्हणत असतो. सो स्कॅर्सिटी हा एंटोनिम होईल, सिनॉनिम होणार नाही आणि म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर होणार नाही. जे जे अर्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते मराठीतनं तुम्ही लिहून घेत चला, कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला अर्थ तर सांगेल, परंतु प्रत्येक वेळेस या ठिकाणी लिहिणं शक्य नाही आहे. त्यामुळे हा पॉसिटी हे ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेला आहे. पॉसिटी घेतलेला आहे, स्कॅर्सिटी घेतलेला आहे, डर्थ घेतलेला आहे. यासोबत आणखी एक शब्द तुम्हाला सांगितला होता, मेअगर, MEAGRE, मेगर. मेगर म्हणजे सुद्धा फार कमी, अल्प प्रमाण ज्याला म्हटलं जातं. सो डर्थ म्हणजे काय, डर्थ म्हणजे फार कमी किंवा कमी प्रमाण, अल्प प्रमाण. सो आपल्याला करेक्ट वर्ड जो आहे तो काय घ्यायचा आहे, अबंडन्स घ्यायचा आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. क्लिअर आहे सगळ्यांना पहिला प्रश्न? ओके, चला आता बघा मित्रांनो पुढचा